पक्षाचे बाबा अर्चित नायक आणि बाकीचे टीम आसा आनी आमी सगळ्यांनी मेळून आज एक कंप्लेंट फायल केल्या आणि ही कंप्लेंट आमी आज क्रायम ब्रांचान फायल केल्या कारण ऑलरेडी आमकां म्हायती मेळ्ळा की जे सेंट फ्रांसीस झेवियराचे जे गौतम खट्टर म्हणटा तांणी जे व्यक्तित्व केल्ले ते मॅटर्स सगळे हांगा ट्रान्सफर जाला म्हणून आमी आज हांगा कंप्लेंट केल्या. ऑफकोर्स वील गिव अ कॉपी ऑफ दीस टू DGP. पर्टिक्युलरली काल जेन्ना रातचे हांव फेसबूक पळयतालो तेन्ना एक पवन विजय म्हणून सोशलिस्ट तो म्हाका सोशियोलॉजिस्ट आनी प्रोफेसर म्हणटा रायटर म्हणटा आपल्याक अपियर्स टू बी पार्ट ऑफ BJP बिकॉज ताजे सगळे प्रोफायलिंग जे आसा ती कंप्लिटली BJP आसा मोदीचे तो शेअर करता आनी तातूंत भितर ताणें जे गौतम खट्टरान म्हणिल्लें ताच्या पेक्षा वर्स्ट विधान फेसबूक पोस्टान घातलां. आय कॅनॉट रिपीट इट. वी हॅव फायल्ड अ कंप्लेंट. इट्स व्हेरी डेरोगेटरी. परत ताणें टेररिस्ट वापर केलाच. ताच्या बरोबर ताणें स्वताहून कशे तरेन सेंट फ्रांसीस झेवियर कशे तरेन एट्रॉसिटीज करताले ते वेगवेगळे म्हणजे बेजिकली इट इज समथींग इतले बुरशें बरयलें ताणें. He has repeated it again after last night tagging him and asking action by Goa police. पोलिसान काय ॲक्शन घेवना. आज सकाळी 3-4 वरां पयलीं आयज ताणें परत आज पोस्ट घाला विच इज ऑल्सो फर्दर डेरोगेटरी आनी वेगवेगळ्या तरेन तो दॅट मिन्स ही इज अवेअर और इन स्पायट ऑफ बींग अवेअर दॅट गोवा पुलीस हॅव टेकन ॲक्शन आनी तो एक्नॉलॉजी करता की गौतम खट्टराचेर कंप्लेंट जाल्या आनी आय एम प्रोपोगेट तो म्हणटा की आपूण ताका समर्थन दिता आणि समर्थन दिता आसतना तोय वायट गोष्टी आमचे जे सेंट फ्रांसीस झेवियर आसा तांचेर उलयला. सो दीस इज अ क्लियर कट ऑफेन्स. हे आता म्हाका दिसता दीस इज कॉन्स्पिरसी लार्जर कॉन्स्पिरसी कारण हे जे आज हे नवे पोस्ट येता हे आता UPच्यान येवपाक लागले. सो फ्रॉम द नॉर्दर्न पार्ट ऑफ नॉर्दर्न बेल्ट ऑफ इंडिया पर्टिक्युलरली लुक्स टू बी समथिंग प्री प्लॅन्ड टू क्रिएट कम्युनल डिसहार्मनी इन गोवा. एक हिंदू विरोधी वातावरण करप किंवा हिंदूंक रेडिकलायज करप असे खंय ना खंय तरी प्रयत्न चालले अशें दिसपाक लागला. म्हणून आमी कंप्लेंट फायल केल्या. आमी रिक्वेस्ट केला SP क्रायम ब्रांचाक की इमिजिएटली एक्शन घेवन पयली म्हणजे ती प्रोफायल बंद करची कारण ते परत ताचें सर्क्युलेशन जावपाक लागलां. आनी आमचे जे प्रेसिडेंट आसा हाजे यूथ विंगाचे ते ही वील ऑल्सो गो टू DGP अलॉंग विथ दी अदर लिडर्स. ते वचून थंय तांकांय तांचे अप्रेज करतले की हें कशें घडलां ते. बाकी तुमकां अर्चित बाब. गोवा आतां इज अ पिसफूल स्टेट आनी आमी सगळे हिंदू क्रिस्तांव मुस्लीम भाव सगळे एकवटेन रावताले. पण हो गौतम गटर म्हणटा तो पळय गटर उलोवपी मनीस तेका आनी एक साथीदार मेळ्ळो हो पवन विजय म्हणटा तोय थंय नॉर्थ इंडियाचो खंयचो तरी आहा आनी ताणें जितले डेरोगेटरी स्टेटमेंट्स नॉनसन्स जे बरयला फेसबुकार सोशल मिडियाचेर हे म्हाका आय कांट इवन से इट. म्हाका उलोवपाक सुद्दां लज दिसता ही गजाल्यो ज्यो आमचे गोंयचे साहेबाचेर जे तेणें बरयला इट इज व्हेरी शेमफूल दीस ॲक्ट. सो इमिजिएटली वन्स हांवें आनी आमचे बाब अमित पालेकरान सांगले भशेन आमी फेसबुकार वाचतकीच इमिजिएटली वी सेड वी मस्ट रिपोर्ट दीस. वी हॅव रिपोर्टेड इट टू द ऑथॉरिटीज आनी आमी DGP कडेन वतले. आमचे बरोबर आमचे बाकीचे पदाधिकारी आसा आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कुशावतीचे आसा आमचे लोकल लिडर बाब समील आसा आमचे ब्लॉक प्रेसिडेंट आनी आमचे बाब मोहन आसा आमचे बाब विकास प्रोफेसर आसा युथाचे आसा बाब चिराग आसा. हे सगळे ऑल ऑफ अस हॅव कम टुगेदर ओनली टू गिव वन मेसेज दॅट वी वॉन्ट पीस अँड हार्मनी इन गोवा. आमकां हे जे अनवॉन्टेड जे एलिमेंट्स आसात हे येवन गोंयचे पीस आनी हार्मनीची वाट लावपाचे प्रयत्न करता हे आमी कदापि जावपाक दिवपाचे ना. आनी आतां CMान म्हणलाय 48 आवर्सान आमी करता म्हणून अरेस्ट तेका आनी आय एम ट्रायंग टू कीप माय फेथ. आय एम ट्रायंग टू वेट फॉर द नेक्स्ट 48 आवर्स की बाबा आय होप दे आर एबल टू कॅच दीस कल्प्रेट. पण तेज्या बरोबर हो जो पवन विजय आसा तेकाय धरपाक जाय बिकॉज ही हॅज नॉट ओनली सपोर्टेड दीस गटर but he has also enhanced his statement. He has spoken more than that. So हांकां दोगांय अरेस्ट करून गोंया हाडपा जाय आनी जर हाडपा पावना then Congress party, entire Congress party, we will take law in our hands. There will be a law and order situation in Goa. We will go all out कित्याक गोंयचो साहेब हो खंयचे धर्माचोच साहेब ना हो सगळ्या धर्मांचो आमचो साहेब. हांव हिंदू जावन एक हे म्हणटा and we will come all out on the streets of Goa if that man, both these men are not arrested. आज आम्ही सगळे जाण हांगा यूथ काँग्रेस प्रेसिडेंट आमचे अर्चित हाज्या बरोबर हांगा आयल्या कंप्लेंट फायल करपाक अगेन्स्ट पवन विजय. आनी
जे 2 दिसात चल्ला की सेंट फ्रांसीस झेवियर हाच्या बद्दल जे वायट विधान जे गौतम खट्टर हांणी केले एक बुरशे भाशेन ताणें उलयले आनी ताजो आमी सगळे जाण निशेध करता. आज जशें आमी म्हटलें की गोंयकारपण म्हणजे कितें, गोंयकारपण म्हणजे आमी सगळे हिंदू मुस्लीम कॅथलीक भाव सगळे एकठांय रावन आमी आज गोंयांत वावुरता. इतके वर्साची आमची संस्कृताय आसा आनी हे भायल्या राज्यांतल्यान हांगा येवन एक रेडिकल थिंकींग म्हणजे कसले तरी मेंटलिटीचे हे लोक हांगा येता आनी आमची कम्युनल हार्मनी डिस्टर्ब करपाचो प्रयत्न करता, गोंयकारपणाची एकवट खंय तरी तोडपाचो प्रयत्न करता. आनी ताजो आज ज्या पद्दतीन आज हेका म्हणजे एक थंय सभा जाली वास्को आनी थंय मिनिस्टर आशिल्ले, आमदार आशिल्ले, पूण मिनिस्टर सुद्दां तांकां ताजें वक्तव्य भाशण चरिल्लें तें बंद करपाक शकलो ना. तो थंय आपूण म्हणटा तो शॉक जालो, पूण तो पळयत रावलो. पूण एक लिडरशीप खंयच्या तरी एक मनशाची लिडरशीप क्वॉलिटी आसता. जर आमी गोंयकारांक लीड करता जाल्यार जंय थंय वायट घटना घडटाली, वायट वक्तव्य जातालें जाल्यार त्या लिडरान, त्या मिनिस्टरान ते येवन थंय स्टॉप करपाक जाय आसलें, पूण तें करपाक मिनिस्टर फेल जाल्लो. त्या खातीर आमी काँग्रेस पार्टी मागता की ह्या मिनिस्टराक बेगीनच्या बेगीन सॅक करचो नाल्यार ताणें तरी रिजायन जावचो. आनी आज जो पवन विजय येवन गौतम खट्टराचें विधान आपले फेसबुकाचेर पोस्ट घालून ते एंडोर्स करता, तर खंय तरी आनी एकटो स्टेप हेड वता. इतकी कम्युनल डिसहार्मनी जाल्या तरी आसतना फेसबुकाचेर आनी आमचें सरकार पळयत राविल्लें आसा. काल मुखेलमंत्र्यान 48 आवर्साची नोटीस दिल्ली की 48 आवर्सां भितर आपूण ताका अरेस्ट करतलो. म्हाका दिसता 48 आवर्स फाल्यां सोंपता. आमी सगळे जाण मुखेलमंत्र्याचे पळयता की ताजो पॉझिटिव्ह एप्रोच कितको आसतलो आनी कितके बेगीन तो ह्या कल्प्रिटाक जे विधान केलां ताका धरून हांगा हाडटलो गोंय. आज आमी खास करून आमचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष बाब अर्चित नायक हाचे बरोबर बाकीचे सगळे काँग्रेसचे लिडर हांगा क्रायम ब्रांचान मुद्दाम एक कंप्लेंट कोण तरी पवन विजय म्हणून हो म्हाका दिसता एक एंटी सोशल एलिमेंट आसतलो. तांणी जे फेसबुकार जो पोस्ट घातलो म्हणजे खास करून जो फाटल्या दिसांनी गोंयच्या साहेबाच्या विरोधान जे वक्तव्य जालें आनी ताजो सगळ्या थरांच्यान निशेध चालू आसा. कारण गोंयचो साहेब हो आमचो सगळ्यांचो साहेब, ताका सगळ्या जाती धर्माचे लोक मानता आनी ताजे मोठ्या संख्येन भावीक आसा. आमी पळयता की गोवा इज अ क्लासीक एक्झाम्पल ऑफ अ कम्युनल हार्मनी. आनी म्हाका दिसता बीजेपीचें हें षडयंत्र आसा. कारण खंय तरी बीजेपीन म्हाका दिसता हें आमची गोंयची जी हार्मनी आसा ती डिस्टर्ब करप आनी आमच्या मदीं फूट घालून आपली राजकीय पोळी कशी ते भासलेले हेचेर म्हाका दिसता तेंचें काम चालू आसा. त्या खातीर हें पुरेपूर बीजेपीचें षडयंत्र दिसता. कारण ज्या पद्दतीन ते वक्तव्य त्या स्टेजीर केले आनी बीजेपीचो मंत्री बाब माविन गुदीन तांणी ताका आडोवपाची सोडूनच दी. मागीर जो व्हिडिओ ताजो व्हायरल जालो तो सामको धक्कादायक. म्हणजे तो एंडोर्स करता, म्हणजे जे खट्टरान विधान केले गोंयच्या साहेबाच्या विरोधात तो ते उबे रावन एंडोर्स करता. असल्या मंत्र्यांक आनी मंत्रीपदान दवरप हे कितपर्यंत योग्य, इमिजिएटली ताका काडपाक जावलो. पूण म्हाका दिसता हो बीजेपीचें षडयंत्र की आमच्या भितर फूट घालून खास करून आतां तो नवो कोण तरी पवन विजय म्हणून नॉर्थ इंडियन तो आतां फेसबुकार पोस्ट घालता की ते जे खट्टरान जे विधान केलें ते योग्य आसा आनी ताचे पलीकडे तो भाशा वापरता. सो त्या खातीर अशा मनशांचेर त्वरीत कारवाई जावपाक जाय. कारण आमी गोवा इज अ पिसफूल स्टेट, आमी सगळे जाती धर्माचे लोक एकवटान रावता आनी ते रावप आनी उरप हे अत्यंत म्हत्वाचें आमच्या खातीर. आनी म्हाका दिसता बीजेपीक खटकता. कारण बीजेपीचे आमी सदींच पळयता की राजकारण समाजा मदीं फूट घालप, धर्मा मदीं फूट घालप आनी डिवायड आनी पॉलिसी करून आपूण कसो राज्य करतलो हीच तेंची पॉलिसी आसा. त्या खातीर आजच्या परिस्थितीन आमी गोंयकार म्हणून आज हांगा सुद्दां आमी सगळे हिंदू धर्माचे आसा, कॅथलीक धर्माचे सगळ्या धर्माचे हांगा आयिल्ले आसा. कारण आमची गोंयची अस्मिताय, गोंयची एकवट हो आमच्या खातीर सगळ्यांत म्हत्वाचो. आनी त्याच बरोबर गोंयच्या साहेबाचेर आसलेली आस्था आनी जे गोंयचे भावीक आसा तो ताजे बद्दल आसलेलो आदर मान सन्मान हो आमकां सगळ्यांक तितकोच म्हत्वाचो. त्या खातीर ह्या सरकारान म्हाका दिसता असल्या एलिमेंटाचेर इमिजिएटली कारवाय करपाक जाय, त्वरीत तांकां अरेस्ट करपाक जाय. आनी योग्य ती कारवाय जर जायना जाल्यार येणाऱ्या काळान जी गोंयांची परिस्थिती जातली ताका बीजेपी सरकार जबाबदार आसतलो. ही प्रोफायल त्या पवन विजयाची आमी मुद्दम पळया जाल्यार ताच्या प्रोफायलाचेर कोण आसा आनी कितें आसा तें पळय. सगळे बेजिकली बीजेपीचे पोस्ट घालता तो आनी प्रॉबेबली ताका लागून आमी काल घाल्या आसतनाय ताका प्रोटेक्ट केला. हे ताजे पोस्ट आनी पर्टिक्युलरली काल ताणें जो पोस्ट घाला तो पळय हो इतली बुरशी उतरां परत हांगाय वापरप म्हणजे बेजिकली इट इज वेल थॉट अशें दिसपाक लागलां आमकां. कारण विदावट दॅट दीस कॅनॉट हॅपन. म्हणजे आनी ताका भंय दिसना ह्या गोश्टीचो. कारण काल आतां 23 वरां जायत आली ह्या गोश्टीक
जेन्ना आमी हे डिटेक्ट केल्ले आनी डिटेक्ट केल्या उपरांत आमी ते टॅगूय केल्ले गोवा पुलिसाक आनी चीफ मिनिस्टराक आनी भारतीय जनता पार्टीकूय की हाजेर एक्शन घ्या म्हणून ही ताची लँग्वेज ही लँग्वेज जर वाचत जाल्यार वाचपाक सुद्दां बुरशेपण जाता पूण वॉट ही हॅज डन इज ही हॅज नॉट स्टॉप देर ही हॅज गॉन फर्दर आनी आज सकाळी 5 वरां म्हणजे आयज आतांच्यान 5 वरां पयलीं परत पोस्ट घालत न्ही सेईंग समथींग व्हेरी सिमिलर अँड मोर डेरोगेटरी आनी तो पिक्चर दाखयता म्हणजे डिस्टॉर्टेड हिस्ट्री विथ डिस्टॉर्टेड जे कम्युनल आर्मी कशें तरेन डिस्टर्ब करप त्या विशयाचेरूच सगळें हेजें आसा सो इमिजिएटली एक्शन जावची म्हाका दिसता देवा आमी कालूय सगळ्यांनी डिस्कशनूय केल्लें पार्टी भितर डिस्कशनूय जाल्लें की देवी लहराईची जात्रा आसा त्यामुळे 2-3 दीस आमी शांत रावचे कारण परत इश्यू जावचे न्ही म्हणून पण पार्टीचे अध्यक्ष बाब अमित बाब पाटकर किंवा आमचे एलओपी जे आसा तांकां विचारून फुडले जे कोर्स आसा ते म्हाका दिसता आमी घेवचे पडटले कारण 48 आवर्स चीफ मिनिस्टरान दिल्या ती फाल्यां सोंपतली ती सोंपल्या उपरांत जे कितें डिसिजन आसा ते पार्टी घेतल्या उपरांत फुडली म्हाका दिसता जे आसा ते चलतलें अमित बाब तुम्ही म्हणले हो गौतम खट्टर आनीक तो पवन म्हणून कोण ताणें कमेंट घातलो म्हणल्यार ताज्या उपरांत 19 तारखेच्या भगवान परशुरामाची जयंती स्टेट स्पॉन्सर जी मिरामार हांगसर मांडवी तिरार जाली हांगसर थंय श्री हरी आठल्ले म्हणून आनी तसोच स्टेटमेंट हो स्टेट स्पॉन्सर आणि तो एका प्रतिष्ठित संस्थेशी निगडीत आसा विद्याप्रबोधिनी श्री हरी आठवलेचे तुम्ही मुद्दम जावन सायडलायन करता काय कशें नाही म्हाका दिसता आमी त्याय दिसा उलयले काल तो सुनील बाब आमचो कवटणकर जे आसा व्हायस प्रेसिडेंट गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे तांणी पर्टिक्युलरली सांगला की आठवलेचेरूय ऑफेन्स रजिस्टर जावपाक जाय म्हणून काल आनी आज जे जात्रेचो विशय आसा त्या विशयाक लागून आमी खंयच ह्या गोष्टीचेर उलोवं नाशिल्ले आज ही कंप्लेंट करपाचें कारण आज आमी मुद्दाम केल्या कंप्लेंट कारण काल ताणें परत पोस्ट घालो आज सकाळी परत रिपिटेड पोस्ट घालो दॅट मीन्स ही इज नॉट गोन टू स्टॉप म्हणून आज घाई गडबड करून आमी ही घाल्या पण आठवलेचेरूय कंप्लेंट जावपाकच जाय हे काल सुनील कवटणकरान म्हणला आनी ते म्हणटा आसतना ताणें इतलें सांगलां की हाजे सारके जे लोक आसा जे स्वताक सनातन धर्मीय म्हणटा आनी जाणी म्हाका दिसता खंयच आमची पुस्तकां जी आसा वेद आसूं किंवा बाकीची देवाची जी पुस्तकां आसा ती वाचूना आसतली कारण वाचल्या शिवाय कृष्ण कळचो ना राम कळचो ना आनी हे सगळ्याक कळत जाली असल्यो गोश्टी ते उलोवचे ना सो एक हिंदू धर्मीय एक सनातन धर्मीय म्हणून हांव गोंयकारांक सांगूंक सोदता की आमच्या सनातन धर्मा भितर आमच्या हिंदू धर्मा भितर खंयच्याच पुस्तकान बरयल्लें ना की दुसऱ्यांचो अनादर करप प्रत्येकाक आपले आपले देव प्रोफेस करपाचे प्रॅक्टीस करपाचे आपले रिलिजन फेथ बिलीव करपाचे हातूंत भितर अधिकार आसा तो म्हाकाय आसा आनी हांव एक कट्टर हिंदू आसूनी हांव दुसऱ्याचो अनादर करना हांव कॅथलीक धर्मीय आसूं मुस्लीम धर्मीय आसूं हांचो अनादर करना आनी एकूच गजाल सांगता कृष्णाचें व्यक्तित्व आसा गिते भितर ताणें म्हणलां की जर तुमी खंयच्याय हाजो कितेंय करूं एट द एंड ऑफ इट यू रीच द सुप्रीम वेन बट नॉट बाय डिस्टर्बिंग अदर्स म्हणून हे वाचूंक जाय ह्या गोश्टींनी आठवले सारख्या लोकांचेर चीफ मिनिस्टरान स्वताहून ऑर्डर दिवंक जाय आशिल्लें एज अ होम मिनिस्टर टू रजिस्टर एन ऑफेन्स अगेन्स्ट हिम वाय दीस हॅज नॉट बीन डन बिकॉज खंय ना खंय तरी जो तांचो मंत्री आसा माविन गुदिनो आसा ताकाय तांणी आज वेंगेन धरला वाय हॅज इट नॉट बीन सॅक टील नाव वेन ही हॅज कॅटेगॉरिकली सेड दॅट की हे सगळें घडटा कारण कोणी ना कोण तरी हें केलां म्हणून एनी हॅज जस्टिफायड वॉट एज गौतम खट्टर हॅज सीन सो असल्या लोकांक लागीं धरपी भारतीय जनता पार्टी कडल्यान तूं एक्सपेक्टेशन कितें करतलो वी वील लॉज अ कंप्लेंट वी हॅव वेटेड बिकॉज लयराई देवीची जात्रा जी आसा गोंयांत तांचें व्हडलें स्थान आसा तें खंयच डिस्टर्ब जावचें न्ही म्हणून आमी हो बोळा घालूं नाशिल्लो पूण दीस वॉज अ रिपिटेड ऑफेन्स दीस पर्सन इज कमिटेड हे कितपत योग्य आसा जेन्ना स्टेट स्पॉन्सर जे फंक्शन आसता ते धर्माचे ते परशुराम भगवान परशुरामाचे कितें बद्दल सांगप पूण जो द्वेश आनी क्लेश लोकां मदीं निर्माण करपाचो प्रयत्न जाता आनीक मोठे मोठे डिग्नेटरी थंय बसलेले आसता सरकारचे अधिकारी आनी पार्टीचे पदाधिकारी बसलेले आसता तेन्ना स्टेट स्पॉन्सर हाका असो आठवले सारको सेंट फ्रांसीस झेवियराचें स्टेटमेंट करता ताजेर कशे भशेन पळयता तुमी हय जेन्ना रोम जळटालो तेन्ना निरो फिडर दितालो म्हणून एक ती काणी आसा रोम किंवा बाकीच्या जाग्यांनी जेन्ना जेन्ना लोकांचें अटेन्शन डायवर्ट करपाचो विशय येता तेन्ना तांकां एक तर इव्हेंट करून बिजी धरप जे भारतीय जनता पार्टी करता आज कोणूच खंयच्याच गोश्टीचेर उलयता आसतना तुका दिसना म्हारगाय जावं किंवा काल तुमीच म्हाका दिसता तुमच्या मदल्या लोकांनी बायलांकूय काल प्रश्न केलो की तुमी कसिनो दिसले ना तुमकां काय म्हणून काल तुमकां थंय जेन्ना तुमी प्रोटेस्ट करपाक आयिल्ले वुमन्स रिजर्वेशन बील वीच इज ऑलरेडी पास ही फटिंगपणां तुमी जेन्ना उलयता की ते पास जावना म्हणून ताका काँग्रेस पक्षान विरोध केला म्हणून जेन्ना ती फटिंगपणां करपाक जी बायलां वतालीं तांकां मागीर बसीक 2 वरां वतान दवरली तांचेंय वायट तांकां दिसलें ना
मागीर म्हाका दिसता कितलेशेच लोकांनी पळयलें की तुमी तांकां प्रश्न केलो की सिलिंडर खंय काणू म्हारगाय खंय पावल्या ह्या विशयाचेर तुमी उलोवचे नाका म्हणून. सो ह्यो गोश्टी ज्यो आसा ह्यो भारतीय जनता पार्टीक कळटा, पूण लक्ष विचलीत करप आनी गोंयकारांक कशें पयस दवरप, जे विशय गोंयकारांच्या जिवाळ्याचे आसा त्या विशया पासून कशें पयस दवरप हे ते खंय ना खंय तरी शिकल्या. म्हणून हे डेली प्रोग्राम चालू आसता, आतांय इव्हेंट चालू आसा. सो लोकांक इव्हेंटान बिजी दवरप, लक्ष डायवर्ट करप आनी मेन जे विशय आसा ते कुशीक काडप, पूण ते सगळे आतां लोक शिकल्यात. आनी म्हाका दिसता काँग्रेस पार्टीन ती जबाबदारी उबारल्या, आमी सगळ्यांनी ती जबाबदारी उबारल्या की हे जे विशय लोकांचे आसा, हे जे डायवर्सीव टॅक्टिक्स आनी डिविजीव टॅक्टीक आसा हे गोंयान आमी जावपाक दिवचे ना. गोंयान हिंदू मुस्लीम कॅथलीक धर्मीय जे लोक आसा ते एकठांय रावपाक जाणा. आनी तुका हांगा जर तूं पळयला जाल्यार दिसतलें तुका हे हांगा जे कंप्लेंट करपी आसा ते चडशे मॅक्सिमम म्हाका दिसता 90% हिंदूच आसा. कारण आमकांय खंय तरी दिसता की आमच्यातलो कोण एक हिंदू मनीस ह्या गोश्टी सारको डिविजीव टॅक्टीक करून जे डिविजन आमच्या भितर हेट्रेड मनान निर्माण करता, आमच्या बद्दल हेट्रेड निर्माण करता, हे गोंया खातीर बरें न्ही, देशा खातीरूय बरेंच न्ही. कोण मेळ्ळा तुमकां कंप्लेन कोणा कडेन? SP कडेन मेळ्ळा आमी, कित्याक थंय PI कोण नाशिल्ले. क्रायम ब्रांच इज एब्सोल्युटली एम्प्टी, बट SP has met us. He told us he will take action. He will discuss with DGP. We will also give it to DGP because direct investigation करपाचो right takana matter has to be referred to him. But since that other matter is already referred to him, he will also give a copy of this to DGP.